व्यवस्थित ऐका, नाही का, नाहीतर आमच्या महादेवाला बाया वाळूच देईन. तिचं झालं की हिच झालं की शेवळून गेला तो वास सुटलाय पोथे ऐकता येणं, नाही का. अरे येड्यासारखं करायला झाले माणसं तुम्ही. अरे संतांचं ऐका रे. तुमच्या घरात सांगणार आहेत नाथ महाराज, तुमच्या घरी येऊन सांगायलेत. व्यवस्थित ऐका, असा आरबाळवणी करू नका. संतांचं ऐका भल्या माणसाहो. काय म्हणतात नाथ महाराज, जरा डोळे उघडून ऐका आणि ध्यानात ठेवा. नाथ महाराजांना सांगितलंय अभंगाच्या पहिल्याकडे, जुना अभंग नवा आहे पण म्हणणारे जुने आहेत. असं नाही, अभंग ही जुनाच आहे, म्हणणारे पण पाठातलं नसल्यामुळं. पहिले करूयात काय म्हणलं, शिवरात्र व्रत एकविधे, शिवरात्र व्रत एकविधे, शिवरात्र. व्यवस्थित नाथ महाराज म्हणतात शिवरात्र व्रत करी यथाविधी. काय म्हणतात ते, शिवरात्र व्रत करा पण यथाविधी करा, काय कसं बी करा, यथाविधीनं करा. लक्ष द्या, भगवान शंकर फार मोठं दैवत, सगळ्या मोठ्या देवापेक्षा आहे. आणि जर व्यवस्थित भक्ती जर केली तर प्रसन्न व्हायला उशीरच नाही. अरे दानवाला जर ते दैत्याला चटकन प्रसन्न होतं तर माणसाला काय होणार नाही, नाही का. पूर्वीच्या काळातल्या इतिहासामध्ये काही कथा आलेल्या आहेत महाभारतामध्ये. एक दानासूर नावाचा भक्त होऊन गेला, दानासूर. आणि तो दानासूर दररोज नित्य नियमानं पाताळामध्ये जायचा आणि 1000 कमळ तोडायचा, वाहन विमान, आणि कैलासाला पाताळातून 1000 कमळ रोज व्हायचा नित्य नियमानं. किती? 1000 कमळ नियमानं व्हायचा त्या दानासुराची भक्ती. ना असं करता करता महादेवच प्रसन्न झाले. अरे एवढी भक्ती करतोस कठोर, तू काय मागायचे तुला, माग बरे. तर त्यानं काय मागावं. आता ते जाणून बुनून राक्षस होतं, दैत्य होतं. ते म्हणलं देवा मला 1000 हात द्या. किती? 1000. आणि 7 ताळातले आणि 21 स्वर्गातले चट लोक मला आकळता यावा, सगळ्या संग माझं वैर निर्माण होऊन चट मला आकळावं, सगळ्यावर सत्ता माझी चालाव. भगवान शंकराला तथास्तु म्हणावं लागलं. झालं, ते मागून घेतलं त्यानं, पण तरी भक्ती बंद नाही केली, पुन्हा भक्ती चालूच. महादेवाला वाटलं यानं जे मागितलंय हे तर काही कामाचं मागितलं का बेकामाचं, बेकामाचंच मागितलंय. पण आता मागितलंय त्याने, पुन्हा त्याची भक्ती सुरू.